नमस्कार. आज 16 डिसेंबर 2024 वार आहे सोमवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आपण डेली आन्सर रायटिंग इनिशिएटिव्हला चालू केलेली आहे. मग अगदीच तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहू शकता. याबद्दल आपल्याला थोडंसं डिस्कस करायचं आहे. चालेल. त्यानंतर आजच्या प्रमुख बातम्या. मंत्रिमंडळाचा अखेर शपथविधी. तिन्ही पक्षांतील अनेक ज्येष्ठांना बाहेरचा रस्ता. 43 पैकी 1 मंत्रिपद अद्याप रिक्त. 33 कॅबिनेट. 6 राज्यमंत्र्यांमध्ये 18 नवे चेहरे आहेत. जे विद्यार्थी सरळ सेवेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी मंत्रिमंडळ अगदीच आवश्यक आहे. मंत्र्यांची नावं आणि त्यांना खातं कोणतं देण्यात आलेलं आहे, आगामी काळामध्ये त्याची लिस्ट आपल्याला मिळून जाईल. ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जे विद्यार्थी UPSC आणि MPSC राज्यसेवा तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही न्यूज तेवढ्या प्रमाणात गरजेची नाही आहे. त्यानंतर आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात. तबलावादक झाकीर हुसेन यांचा रुग्णालयात निधन झालेलं आहे. आता ही जी बातमी आहे ती लोकसत्ता वृत्तपत्र छापण्यापूर्वीची बातमी होती, त्यामुळे रुग्णालयात दाखल झालेत असं देण्यात आलेलं लोकसत्तामध्ये, पण त्यांचं सकाळी पहाटे निधन झालेलं आहे. त्यानंतर पुढे चला. महाराष्ट्र गारठला. परभणीत पारा 4.6 अंश इतका आहे. यामुळेच पहा, मी जे हवामान विभाग आहे महाराष्ट्राचं किंवा अगदीच संपूर्ण भारताचं त्यावरती विश्वास ठेवू शकत नाही. हवामान विभागाने आपल्याला काय म्हटलेलं होतं पहा, की सोमवारपासून थंडी गायब होणार आहे असं हवामान विभागाचा प्राथमिक अंदाज आलेला होता शुक्रवारी. व शुक्रवारच्या लेक्चरमध्ये मी सांगितलेलं पण होतं किंवा आता ठीक आहे थंडी कमी होणार आहे, पण लगेच आपलं सोमवारी दिसलं काय तर महाराष्ट्र परत एकदा गारठला आहे आणि परभणीत अतिशय कमी म्हणजे 4.6 डिग्री सेल्सिअस तापमान आलेलं आहे. व पहा, एवढी सवय नाही आहे मराठवाड्याला. अगदी जळगाव किंवा उत्तर महाराष्ट्र पाहिला तर तिथे नक्की याबद्दल आपण अपेक्षा करू शकतो की तिकडे आहे थंडी, पण मराठवाड्यात एवढी थंडी वगैरे पूर्वी नव्हती. पण आता 4.6 डिग्री सेल्सिअस तिथं तापमान झालेलं आहे. नेक्स्ट न्यूजकडे जाऊयात आपण. त्यानंतर पुढची बातमी आहे पहा. न्यायालयीन कोठडीत तरुणाचा मृत्यू. परभणीतील घटनेनंतर तणाव. आता सर्वांना माहिती आहे मागच्या आठवड्यापासून परभणी अगदीच चर्चेत आहे. मग त्याच्यानंतर तरुणाचा कोठडीमध्ये मृत्यू झाल्यानंतर अगदीच पहा परत एकदा परभणीमध्ये तणाव स्थिती निर्माण झाली आहे. आता ही झाली परभणीबद्दलची थोडीशी न्यूज. याबद्दल बॅकवर्ड लिंकेजेस अनुसरून परीक्षेला प्रश्न काय येऊ शकेल त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर पहा, तरुणाचा कोठडीत मृत्यू झालेला आहे. ओके, मग आता कोठडी म्हटल्यानंतर त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणूयात कस्टडी. बरोबर आहे. मग पहा, या कस्टडीना 2 पद्धतीच्या असतात. एक असते पोलीस कस्टडी व दुसरी असते ज्युडिशियल कस्टडी. पोलीस आणि ही असते ज्युडिशियल. पेन चेंज करूयात आपण. ही असते ज्युडिशियल. पहा, ओके, मग या व्यक्तीचा मृत्यू कुठे झालेला आहे? न्यायालयीन कोठडीमध्ये. त्यामुळे पहा अगदीच तणाव वाढलेला आहे, परंतु तेवढा तणाव पोलिसांच्या विरोधात जाऊ शकत नाही. त्याच्या ग्राउंड्स आपण पाहणार आहोत नक्कीच. आणि पोलीस कस्टडी हे पण काय असतं ते नक्कीच पाहणार आहोत. आता काही विद्यार्थ्यांना अगदीच हे माहिती असेल पोलीस कस्टडी आणि ज्युडिशियल कस्टडी, ते विद्यार्थी डायरेक्टली टाईमनुसार हे स्किप करू शकता हा लेक्चर. पण ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी आता पहा. तर अगदीच एखादा व्यक्ती आहे, त्याला आरोप आहेत त्याच्यावरती किंवा त्याला फक्त संशय आहे, त्याच्यावरती संशय आहे की बा या व्यक्तीने गुन्हा केलेला असेल. या कारणांनी पहा पोलीस पहिल्यांदा काय करतात? अटक करतात. अरेस्ट केले. अरेस्ट केल्याच्या आत 24 तासाच्या आत कुठं नेऊन जावं लागतं त्याला? DM किंवा ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट जे असतात त्यांच्याकडे त्या व्यक्तीला हजर करावं लागतं. मग 24 तासाच्या आत त्या अटक केलेल्या व्यक्तीला पोलिसांनी जेव्हा ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटकडे घेऊन जातात ना, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट त्या व्यक्तीला ना पोलीस कस्टडी देतात. पोलीस कस्टडी का देतात? तर अगदीच पहा, त्या व्यक्तीवर फक्त आरोप आहेत. मग ते आरोप सिद्ध करण्यासाठी किंवा त्या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी त्या व्यक्तीकडून इन्फॉर्मेशन घेणं गरजेचं असतं. बरोबर आहे. मग पोलीस त्याच्याकडून तपास लावण्यासाठी किंवा त्याच्याकडून इन्फॉर्मेशन जास्तीत जास्त मिळावी यासाठी प्रयत्न करण्यासाठी त्याला पहिल्यांदा काय दिलं जातं? पोलीस कस्टडी दिली जाते. बरोबर. मग पोलीस कस्टडी कुठं असते? तर पोलीस ठाण्यामध्येच असते. बरोबर. मग यासाठी पहा अगदी आपण म्हणू शकतो इथे पोलीस कस्टडीमध्ये पोलीस त्या तरुणावर किंवा अटक झालेल्या व्यक्तीवर काय करू शकतात? मारणे किंवा दबाव देणे अशा पद्धतीने तिथे काय करू शकतात? पहा, त्याच्यावरती उपयोग नक्की करू शकतात. आता तुम्ही मूव्हीजमध्ये वगैरे नक्की पाहिलं असाल. याचं बेस्ट जर उदाहरण म्हटलं तर जय भीम मूव्ही आहे. पहा, बरोबर. जय भीम मूव्हीमध्ये पण तशाच पद्धतीने किंवा तू गुन्हा कबूलच कर यासाठी त्याला भरपूर मारलं जातं. अगदी ते आहे पहा पोलीस कस्टडीमध्ये. मग आपल्याकडे भरपूर घटना अशा झालेल्या आहेत जिथे पोलीस कस्टडीमध्ये जे अटक झालेले व्यक्ती आहेत ना त्यांचा भरपूर मृत्यू तिथं झालेल्या घटना आपल्याला पाहायला येतात. त्यामुळे
पोलीस कस्टडीबद्दल UPSC प्रश्न नक्की विचारू शकते. ओके, पोलीस रिफॉर्म का गरजेचे आहेत? तर आता NCRBची ज्यावेळेस आपल्याला आकडेवारी प्राप्त होईल ना, 1-2 दिवसांमध्ये याबद्दल नक्कीच लेखील. मग त्यावेळेस आपण नक्की पाहूयात आजपर्यंत किती जणांचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झालेला आहे. मग त्या आकडेवारीनुसार आपण सजेशन पण तिथं देता येतील. फक्त आज लक्षात घ्या की पोलीस कस्टडीमध्ये काय असते. डन. त्याच्यानंतर येतं ज्युडिशियल कस्टडी. आता ज्युडिशियल कस्टडी काय आहे मग? तर पहा, पोलीस कस्टडी पहिल्यांदा मी काय म्हटलं, अटक झालेला जो व्यक्ती असेल त्याला पहिल्यांदा ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटकडे घेऊन गेल्यानंतर त्याला गुन्ह्याचा तपास लावावा यासाठी पोलिसांकडे दिलं जातं त्या आरोपीला. बरोबर आहे. मग पोलीस काय करतात, त्या व्यक्तीकडून, त्या संबंधित व्यक्तीकडून अगदीच इन्फॉर्मेशन काढण्याचा प्रयत्न करू शकतात. बरोबर आहे. मग त्याच्यावरती दबावाचा वगैरे प्रयत्न करतील किंवा इन्फॉर्मेशन ती काढून घेतील. मग 4 दिवस या घटनेमध्ये उघडून जातात. बरोबर आहे. ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट 4 दिवसांची पोलीस कोठडी देतात, म्हणजे पोलिसांच्या ताब्यात त्या आरोपीला देतात. मग 4 दिवसांमध्ये तो आरोपी जर गुन्हा कबूल केला तर ठीक, अन्यथा पहा परत त्याला 4 दिवसांच्या नंतर कुठे घेऊन जावं लागतं, ह्या ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटकडे परत एकदा घेऊन जावं लागतं. मग इथे घेऊन गेल्यानंतर विचारतात त्यांनी, या व्यक्तीने गुन्हा कबूल केलेला आहे का? जर त्याला जामीन देण्यासारखे जर सिच्युएशन असतील तर त्याला नक्कीच जामीन दिलं जातं. अन्यथा पोलिसांनी जर परत एकदा म्हटलं की बाबा यांनी आणखी इन्फॉर्मेशन आणखीन उघड केलेलं नाही आहे यांची, त्यामुळे आम्हाला आणखीन पोलीस कोठडी वगैरे हवी आहे, असं जर त्यांनी म्हटले ना, थोडंसं तिथं पुरावे द्यावे लागतात न्यायालयाला. डायरेक्टली पहा, पोलिसांना पोलीस कोठडी जास्त पद्धतीने देता येत नाही. ओके, आता CRPC नुसार पूर्वी तर फक्त 4च दिवसाची कोठडी होती पहा, पण भारतीय न्यायसंहितेमुळे आता काय झालेलं आहे, 15 दिवसाची मिनिमम कोठडी लावण्यात आलेली आहे. व ही कोठडी पहा 2 महिन्यापर्यंत म्हणजे 60 दिवसांपर्यंत मॅक्झिममरित्या जाऊ शकते. म्हणजे तुमच्यावर कोणतेही चार्जेस न लावता देखील तुम्हाला 60 दिवसांसाठी अटक केली जाऊ शकते या नवीन भारतीय न्यायसंहितेमध्ये. आता भारतीय न्यायसंहितेचं एक ड्रॉबॅक काय आहे, तर पोलीस कोठडी जास्त वाढवण्यात आलेली आहे असं तुम्ही म्हणू शकता. आता पहा, एकाच गोष्टीच्या आपण किती लिंकेजेस पाहिल्या. बरोबर आहे. पूर्वी ही 4 दिवसाची पोलीस कोठडी होती, आता त्याला 15 दिवसाची करण्यात आलेली आहे. म्हणजे तुमच्यावरती 15 दिवस पोलीस मारहाण वगैरे नक्की करू शकतात पोलीस कोठडीमध्ये गेल्यानंतर. हां, आता ह्युमन राईट्सनुसार तुमच्यावर मारहाण वगैरे करायचं नसतं, पण तुम्हाला माहिती आहे आज घडीला आपल्या पोलीस प्रशासनाची व्यवस्था तुम्हाला अगदीच माहिती आहे, त्याबद्दल जास्त डीपली वगैरे नका जाऊ. ओके, पण तसं करणं हे अगदीच गंभीररित्या गुन्हा आहे. मग यामुळेच पहा पोलीस कोठडीमध्ये वगैरे व्यक्ती मरतात, सॉरी म्हणजे आरोपी जे आहेत ना ते अगदीच मृत्यू वगैरे पावण्याची जास्त संख्या तिथं आपल्याला दिसते. डन. मग ज्युडिशियल कस्टडीबद्दल बोलत होतो, सॉरी फॉर दॅट. मग पहा, जर पोलिसांनी सिद्ध करू शकले की बाबा आम्हाला पोलीस कोठडी हवीच आहे, तरच त्यांना काय दिलं जातं पहा, 15 दिवसाच्या नंतर परत एकदा 15 दिवसांसाठी पोलीस कोठडी लागू केली जाते. अन्यथा जर पोलिसांनी ग्राउंड सिद्ध करू शकले नाहीत तर त्यांना काय केलं जातं पहा, त्या व्यक्तीला ज्युडिशियल कस्टडीमध्ये ठेवलं जातं. आता ज्युडिशियल कस्टडी म्हणजेच काय, तर तुमचा जो जिल्हा असतो ना त्या जिल्ह्याचं एक जेल असते. ओके, जिल्हा सेल्युलर जेल अशा पद्धतीने तिथं नाव असेल. आता अगदीच ज्या जिल्ह्याचे तुम्ही असाल तिथून परभणी सेल्युलर जेल वगैरे त्या शब्द नक्की असेल, किंवा नांदेड सेल्युलर जेल. ओके, मग त्या जिल्ह्याच्या ठिकाणी एक काय म्हणू शकतो एक जेल असतं, त्या जेलमध्ये टाकण्यात येतं, त्याला म्हणतात ज्युडिशियल कस्टडी. ओके, मग आता ही ज्युडिशियल कस्टडी असल्यानंतर काय पहा, ही न्यायालयीन कोठडी असते. ओके, व या न्यायालयीन कोठडीमध्ये पोलीस जाऊन तिथे तपास वगैरे करू शकतात का, किंवा त्यांच्यावरती मारहाण वगैरे करू शकतात का, तर बिलकुल नाही. इथे पहा पोलीस मारहाण करू शकत नाहीत. पण पोलीस कोठडीमध्ये म्हटल्यानंतर पोलिसांच्या जवळ तो व्यक्ती असतो व पोलीस स्टेशनमध्ये नक्कीच त्याला मारहाण होऊ शकते, पण ज्युडिशियल कस्टडीमध्ये मारहाण होऊ शकत नाही. मग परभणीतील हा जो तरुण होता याचा मृत्यू कुठे झाला, न्यायालयीन कोठडीमध्ये झालेला आहे. मग पोलिसांचं म्हणणं काय आलेलं आहे की हृदयविकाराचा झटका आल्यानं त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. ओके, आता हे ग्राउंड असू शकतात पहा, पण हेच जर व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये जर मृत पावला असताना तर अगदीच पोलीस कोठडीमध्ये मृत्यू म्हणून अगदीच त्यांच्यावरती ह्युमन राईट्सचे व्हायोलेशन वगैरे आपण तिथे चार्जेस नक्की लावू शकत असतो पहा. व याला डीपली जर समजून घ्यायचं असेल ना तर तुम्ही जय भीम मूवी पाहून घ्या, त्यामध्ये तुम्हाला ही पोलीस कोठडी अगदी चांगल्या पद्धतीने स्पष्ट होऊन जाईल. आय होप हे संपूर्ण पॉईंट्स तुम्हाला क्लिअर आहेत. याबद्दल काही शंका असेल तर नक्की विचारू शकता. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. त्यानंतर पुढची बातमी आहे मालवणजवळील आचऱ्यात परंपरागत लॉकडाऊन. आता कोकणातील एक असं गाव आहे जे स्वतःहून लॉकडाऊन करतं. तर अगदीच पहा, म्हणजे ही त्यांची संकल्पना जर पाहिली ना तर खरंच खूप बेस्ट वाटतं. तर आचऱ्यामध्ये काय केलं जातं पहा, दर 3 वर्षांनी गाव सोडून आपल्याला 3 दिवस दुसरीकडे जाऊन राहावं लागतं. असं का, तर पहा गावातील जी हवा आहे ना ती परत एकदा शुद्ध व्हावी, त्यानंतर जे पाणीसाठे आहेत ते परत एकदा शुद्ध व्हावेत. कारण अगदीच पहा
तुम्ही दिवसेंदिवस तुम्ही एकाच ठिकाणी जर जास्त दिवस राहता ना तर अगदीच पहा प्रदूषण तर नक्की होणारच आहे ना, बरोबर. आता तुम्ही लॉकडाऊनची स्थिती आठवा बरं. लॉकडाऊन वेळेस ना आपला प्रदूषणाचा रेट कमी झालेला होता. गाड्या का कमी झालेला होता, तर गाड्या वगैरे आपण रस्त्यांवरती जास्त येत नव्हत्या, या कारणांनी पहा प्रदूषणाचा रेट कमी झालेला होता, बरोबर आहे. अगदी त्याच धर्तीवर पहा आचरा हे जे गाव आहे ना ते परंपरागत लॉकडाऊन पाळतं. आजच नाही आहे ते, 2020 पासून नाही आहे, तर ते पूर्वीपासूनच आलेलं आहे. पूर्वी तर हे एक महिना गाव सोडून बाहेर राहायचे का, तर अगदी जे पाण्याचे साठे आहेत ना ते परत एकदा शुद्ध वगैरे व्हावेत, त्यानंतर जी हवा आहे ती शुद्ध व्हावी, म्हणजे जे नैसर्गिक स्रोत आहेत ना त्यांच्यावरचा ताण कमी व्हावा, यासाठी ते एक महिना लॉकडाऊन पाळायचे पूर्वी. पण आता ते 3 दिवस पाळत आहेत. म्हणजेच काय, आता 3 दिवस त्यांनी गावात न राहता अगदीच दुसरीकडे ते जाऊन राहत आहेत किंवा डोंगरावरती वगैरे जाऊन राहत आहेत. व अगदीच खूप बेस्ट संकल्पना आहे असं मी म्हणेल. म्हणजे तुम्हाला पण लक्षात असावी की आसऱ्याची ही संकल्पना आहे. व ज्यावेळेस तुम्ही डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट वगैरे असता, तुम्हाला जर एखादी लोकप्रशासनाची चळवळ वगैरे राबवायची असेल ना तर तुम्ही हे नक्की प्रयत्न करू शकता. ओके, त्याच्यानंतर पुढे चला. केजरीवाल नवी दिल्लीतून आपच्या 38 उमेदवारांची अंतिम यादी जाहीर. फेब्रुवारी 2025 मध्ये इलेक्शन आहेत दिल्लीमध्ये. त्याच्यानंतर सत्ता बाजार पेज आहे, जे की आपल्यासाठी काहीही कामाचं नाही आहे. ओके, ज्यांना मंत्रिपदे मिळालेले त्यांच्याबद्दल भरभरून देण्यात आलेलं आहे, मी याला पूर्णतः स्किप करत आहे. त्यानंतर आहे लोकसत्ता विचार, चिप तुटवड्याचे धडे, स्किप करू शकता. कोविड-19 बद्दलचा आपण याच्या पूर्वीच्याच लेक्चरमध्ये सप्लाय चेन पाहिलेले आहे, त्यामुळे मी स्किप केलं. नेक्स्ट न्यूज आहे नागालँड भारतात, पण आपलं फेवरेट टॉपिक संविधान बाण. मागच्या लेक्चरमध्ये आपण आर्टिकल 371ला डिस्कस केलेलं होतं, बरोबर आहे. आर्टिकल 371 मध्ये कोणती राज्य आहेत, तर महाराष्ट्र आणि गुजरात या 2 संबंधित राज्यांसाठी ही तरतूद करण्यात आली होती, बरोबर आहे. मग यालाच 13वी घटना दुरुस्ती करून परत एकदा अनुच्छेद 371A हे आर्टिकल इन्सर्ट करण्यात आलं. हा आर्टिकल इन्सर्ट करून यामध्ये कोणतं राज्य टाकण्यात आलेलं आहे, नागालँड. ओके, मग आता थोडंसं नागालँडची हिस्ट्री आपण समजून घेऊयात. सर्वांना माहिती आहे आपल्याकडे एक सायमन कमिशन आलेलं होतं व सायमन गो बॅकचे नारे पण देण्यात आलेले होते, बरोबर आहे. मग तेच सायमन कमिशन पहा 1929 मध्ये कुठे गेलं, नागालँड किंवा नागा प्रदेशामध्ये गेलं. ओके, नागा हिल्स ज्याला आपण म्हणतो, नॉर्थ ईस्ट साईडला ते गेलं. मग तिथे गेल्यानंतर पहा जे नागा ट्राईब्स आहेत त्यांनी काय म्हटलं सायमन कमिशनला, की आम्हाला स्वतंत्र राहू द्या किंवा ब्रिटिश अधिपत्याखालीच आम्हाला राहू द्यात, आम्हाला भारतात सामील व्हायचं नाही आहे, किंवा आम्हाला जे डोमिनियन स्टेटस आहे ना ते आम्हाला नको आहे, आम्हाला तुमच्याच अधिपत्याखाली ठेवा, असं त्यांनी कोणाला सांगितले, सायमन कमिशनला रिकमेंडेशन केले त्यांनी, बरोबर आहे. मग सायमन कमिशन ज्यावेळेस ब्रिटनमध्ये गेलं ना त्यांनी पण 1935चा कायदा बनवण्यामध्ये त्यांचा हात होता, बरोबर आहे. मग 1935चा जेव्हा कायदा आला आपल्याकडे, भारत सरकार कायदा 1935, ओके, मग त्या ॲक्टनुसार पहा एक्सक्लुडेड एरियाज म्हणून हा एक तिथे आर्टिकल देण्यात आलं किंवा एक शीर्षक देण्यात आलं 1935च्या कायद्यामध्ये, एक्सक्लुडेड एरिया. ओके, मग त्याच्या अंतर्गत पहा हे जे नागालँड आहे ना त्याला विभक्त करण्यात आलं. बाकी संपूर्ण भारत देश होता तो वेगळा होता आणि एक्सक्लुडेड एरिया नागालँड वेगळा तिथं ठेवण्यात आला, बरोबर आहे. मग 1935चा कायदा झाल्यानंतर पहा अगदीच पुन्हा जागतिक महायुद्ध चालू झालं द्वितीय, त्याच्यानंतर कॅबिनेट मिशन वगैरे आले किंवा क्रिप्स मिशन भारतामध्ये आले. हे संपूर्ण स्वातंत्र्याकडे आपली स्वातंत्र्य भारताकडे वाटचाल आपली चालू झाली तिथून, बरोबर आहे. मग 1947 मध्ये तर भारत स्वतंत्र पण झाला. मग त्याच दरम्यानच्या काळात 1947 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू हे कुठे गेले, नागालँडमध्ये गेले. 1947ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नागा हिल्सवरती व्हिजिट दिल्यानंतर पहा जे नागा ट्राईब्स आहेत त्यांनी नेहरूंसमोर काही मागण्या ठेवल्या, बरोबर. मग जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या मागण्या मान्य केल्या व नागालँडला आपल्या भारतामध्ये त्यांनी सामील करून घेतलं, बरोबर आहे. इथंपर्यंत काहीच नाही, म्हणजे अगदी सुरळीतरित्या चालू होतं. पण ज्यावेळेस भारत देश स्वतंत्र झाला ना लगेच नागा हिल्समधील जे दुसरे अन्य ट्राईब्स वगैरे आहेत त्यांनी म्हटले की नाही, आता नागालँडमध्ये जवळपास 17 ट्राईब्स आहेत, ओके, इन्क्लुडेड नागा ट्राईब, बरोबर. अशा जवळपास 17 ट्राईब्स आहेत तिथे व त्यापैकी दुसऱ्या ज्या अन्य ट्राईब्स आहेत ना त्यांनी जवाहरलाल नेहरूंनी जे प्रस्ताव दिलेलं होतं त्याला त्यांनी साफ इन्कार केला, बरोबर. मग अगदी त्यालाच अनुसरून पहा त्यांनी ज्यावेळेस भारत देश स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947 त्यांनी स्वतंत्र होण्याचं तिथं म्हणजे त्यांनी स्वातंत्र्याला बहिष्कार वगैरे केला. ओके, 1952 मध्ये पहिल्या लोकसभेच्या निवडणुका लागल्या पहा देशभरामध्ये. त्याच्यापूर्वी 1951 मध्ये नागालँडमधील जे ट्राईब्स आहेत ना त्यांनी सार्वमत घेतले.
ओके, सार्वमत घेऊन त्यांनी काय केलं पहा, 99.99% जे व्यक्ती आहेत त्यांनी भारतामध्ये नागालँडला समाविष्ट करण्यास नकार दिला. व जवाहरलाल नेहरू यांनी 1947 मध्ये जाऊन ज्या मागण्या मान्य केल्या होत्या, 9 कलमी किंवा 9 मुद्द्यांचा जो कार्यक्रम त्यांनी मान्य केला होता पहा, करार त्यांनी केलेला होता ना, तो त्यांनी अमान्य केला 1951 मध्ये, किंवा आम्हाला यायचंच नाही, तुम्हीच व्हा, आम्ही काय आहोत, स्वतंत्र आहोत, असं त्यांनी डिक्लेरेशन वगैरे करणार होते. ओके, म्हणजे 1951 मध्ये त्यांनी काय केलं पहा, स्वतंत्र सार्वमत तिथं घेतलं. पण अद्याप देखील पहा, आपण काय केलं होतं, अगदीच भारताचा हिस्सा आहे असं आपण मान्य केलं होतं. कारण जवाहरलाल नेहरू यांनी भारत स्वतंत्र झाल्यानंतर जे नागालँड आहे त्याला आसाममध्ये इन्क्लूड केलं होतं. ओके, आसामचा एक भाग आहे असं त्यांनी त्याला जाहीर केलं होतं नागालँडला. त्यामुळे पहा, आता तो अविभाज्य झालेला होता भाग. आणि 1950 मध्ये भारतीय संविधान ज्यावेळेस लागू झालं ना, त्यावेळेस आर्टिकल 1, 2, 3, 4 तर ऑलरेडी लागू झालेले होते. बरोबर, या कारणांनी आता नागालँडला बाहेर जाता येणार नव्हतं. डन आहे. ओके, मग 1951 मध्ये त्यांनी काय केलं पहा, की सार्वमत घेतले व त्याच्यामध्ये त्यांनी म्हटले की 99.99% जनतेला भारतामध्ये सामीलच व्हायचं नाही आहे, त्यामुळे आम्ही स्वतंत्र आहोत असं त्यांनी करार देत 1952ला जी लोकसभेच्या निवडणुका झाल्या ना त्याला बहिष्कार केला. मग 1956ला म्हणजे 4 वर्ष अगदीच पहा, तिथे गृहयुद्ध किंवा सार्वजनिक उठाव होतच होते, पण त्याला आपण सप्रेस करत राहिलेलो होतो. मग 1956चा काळ आला. मग 1956च्या काळामध्ये पहा, फिजो हे नेते होते, तिथले स्थानिक नेते होते. फिजो यांच्या नेतृत्वाखाली एक स्वतंत्र सरकार त्यांनी स्थापन केलं. ओके, विद्रोही सरकार असं म्हणतात त्याला, म्हणजे विद्रोह केला ना त्यामुळे त्यांचं विद्रोही सरकार असं नाव देण्यात आलं. मग 1956 मध्ये फिजो यांनी पहा विद्रोही सरकार त्यांनी स्थापन केलं. मग आता ही डोकेदुखी बनत होती पहा. बरोबर आहे, कारण अगदीच तुम्हाला माहिती आहे जम्मू काश्मीरचा हे इश्यू तशा पद्धतीने हाताळला म्हणून त्यांना थोडंसं टीकास्त्र केलं जातं, पण कदाचित त्यांनी नागालँडचा इश्यू चांगल्या पद्धतीने पण हाताळलेला आहे. बरोबर आहे, म्हणजे जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी बोलतोय मी. तर पहा 1956 मध्ये फिजो यांनी विद्रोही सरकार स्थापन केलं ना, लगेच ते डोकेदुखी वाढत होती. यासाठीच पहा त्यांनी कोणता कायदा चालू केला, द आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स ॲक्ट 1958 हा त्यांनी कायदा केला. ओके, व 1958 मध्ये नागालँडमध्ये हा कायदा चालू केला, अप्स्पा. मग अप्स्पा कायदा तिथं लागू झाल्यानंतर काय होतं, तर अगदी तिथे काय जाते, मिलिटरी जाते व अगदीच इंडियन आर्मी किंवा इंडियन आर्म्ड फोर्सेस यांच्या अंतर्गत हा जो विद्रोही सरकार होतं त्याला आपण काय केलं, जे बंड त्यांनी केलेलं होतं त्याला बंडाला आपण शांत किंवा मोडून काढण्याचा प्रयत्न 1958 मध्ये अप्स्पा कायद्यानुसार केलेला आहे. व ही आहे अप्स्पा कायद्याची हिस्ट्री. आता हाच कायदा, हा जो अप्स्पा कायदा आहे ना, तो सध्याला कुठं लागू आहे, मणिपूरमध्ये लागू आहे. ओके, मग आजच्या लेक्चरमध्ये आलेलं पण आहे, आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेलं आहे. एकच मिनिट द्या, आपण इंडियन एक्सप्रेसमध्ये जाऊयात एडिटोरियल पेजवरती. एकच मिनिट, कुठे गेलास. तर पहा, इथे पहा तुम्ही, व्हॉट मणिपूर नीड्स. ओके, तर इथं पण सध्याला तेच चालू आहे, अप्स्पा कायदा इथं चालू आहे मणिपूरमध्ये सध्याला. व आय थिंक पूर्वीच्या लेक्चर्समध्ये आपण पाहिलेलं आहे अप्स्पा कायदा किंवा मणिपूरचा इश्यू काय आहे. डन. तर हे अशा पद्धतीने आपण त्याला मोडीत काढलेलं होतं नागालँडचं जे विद्रोही सरकार होतं त्याला. बरोबर आहे, मग हे संपूर्ण तुम्हाला समजलं. पण मी काय म्हटलं होतं तुम्हाला लेक्चरच्या सुरुवातीला, की 371A आर्टिकल हे लागू करण्यात आलेलं आहे. मग कधी झालं मग हे असं, तर पहा आपल्या भारतीय संविधानामध्ये 1950ला ज्यावेळेस आपण आलो किंवा 1960 मध्ये महाराष्ट्र आणि गुजरातची स्थापना झाली ना, आपल्याकडे कोणतं आर्टिकल होतं, आर्टिकल 371 होतं महाराष्ट्र आणि गुजरातसाठी. बरोबर आहे, मग त्यालाच अनुसरून 1963 मध्ये एक घटनादुरुस्ती करण्यात आली. पहा 1963 मध्ये 13वी घटनादुरुस्ती झाली व 13व्या घटनादुरुस्तीनुसार जे 371 मध्ये हे जे 371वा कलम आहे ना, त्याला कमेंट करून त्यांनी ये आर्टिकल त्यामध्ये इन्सर्ट केला व त्यानुसार नागालँडला स्वतंत्र राज्याचा हिस्सा त्यांनी दर्जा दिला तिथे. नागालँडला स्वतंत्र राज्याचा दर्जा तिथं देण्यात आला व आपल्या भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 371 अशा पद्धतीने तिथं इन्क्लुडेड झालेला आहे. 371A. आय थिंक ह्या वर्षीची जी राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली ना, त्यामध्ये हे आलेले होते, नॉर्थ ईस्टमधील राज्य आणि त्यांच्या घटनादुरुस्ती. आय होप आता समजलेलं असेल तुम्हाला की 1963 मधील 13वी घटनादुरुस्ती आहे, त्यानुसार नागालँडला स्वतंत्र राज्याचा दर्जा तिथं देण्यात आलेला आहे. ओके, डन. व हे नागालँडला त्यावेळेस कितवा 16वा राज्याचा तिथं स्वतंत्र राज्य म्हणून त्याला घोषित करण्यात आले होते. व आय होप तुम्हाला नागालँडची ही संपूर्ण हिस्ट्री तुम्हाला समजली असेल. 1963 मध्ये नागालँड स्वतंत्र राज्य म्हणून घोषित झालं असलं तरी पहा आज देखील नागा ट्राइब्स आम्हाला स्वतंत्र राज्य हवंय, स्वतंत्र
देशच हवा आहे अशा पद्धतीने त्यांची मागणी दर दिवशी वगैरे उठत असते, त्यामुळे तिथं अशांतता पसरलेली असते. बरोबर आहे. लास्ट इयरला पण गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना व्हिजिट दिलेली होती व नागाचे जे नेते आहेत ना त्यांना दिल्लीमध्ये पण तशा पद्धतीने बैठका गेल्या वर्षी झालेल्या होत्या. त्यामुळे नागा ट्राइब्स केव्हा पण अगदीच इश्यूमध्ये वगैरे असतात, त्यासाठी लक्षात ठेवा नागालँडची हिस्ट्री काय आहे व हे बर्निंग टॉपिक आहेत. त्यामुळे प्लीज आर्टिकल 371A तुम्हाला लक्षात ठेवायचंच आहे. आय होप हा पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला असेल. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. आता इथे देण्यात आलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल, पण तो पुअर कॉस्ट बेनिफिटचा टॉपिक आहे, त्यामुळे मी थोडंसं पुढे जाईल. त्याच्यानंतर येतं प्रहसनी पार्लिमेंट. आता या लेखला आपण ना इंडियन एक्सप्रेसमध्ये थोडंसं चांगल्या पद्धतीने लक्षात घेता येईल. एकच मिनिटा कुठे गेला, हां, अ लिव्हिंग डॉक्युमेंट. पार्लिमेंट डिबेट शोज हाऊ कॉन्स्टिट्यूशन कॅन बिअर मेनी इंटरप्रिटेशन. इट इज अप टू दोज इन पॉवर टू लिव्ह अप इट्स प्रॉमिस. ओके, म्हणजे काय, याला बेसिकली म्हणायचं काय आहे तर जे सत्तेत आहेत ना त्यांना प्रूव्ह करून दाखवायचं असतं. त्यांनी जे प्रॉमिस केलेलं होतं त्याला प्रूव्ह करून दाखवणं हे त्यांचं काम असतं. व मागच्या 2 दिवस आपल्या संसदेमध्ये जी चर्चा झाली त्याबद्दलचा हा आर्टिकल आलेला आहे. आता तुम्हाला माहिती आहे काँग्रेस काय म्हणते, अदानी आणि संविधान हे दोनच इश्यू सध्याला पकडून आहे. पण रियालिटी खरं जर पाहिली ना तुम्ही तर पब्लिकचे इश्यू आहेत का ते. आता अगदीच थोडंसं काही विद्यार्थ्यांना त्रास होईल याचा स्टेटमेंटचा, पण अगदी लक्षात ठेवा. पहा तुमच्यासमोर कोणती समस्या आहे तर महागाई ही एक समस्या आहे. व तुम्हाला रोजगाराच्या संधी नाहीत किंवा व्हॅकन्सी येत नाहीत त्या संधी आहेत, म्हणजे बेरोजगारी हे 2 मुद्दे आहेत. बरोबर आहे. गारी, बरोबर, हे 2 मुद्दे आपल्या समोर आहेत. पण सध्याला इंडियन नॅशनल काँग्रेस असू द्या किंवा जे ऑपोजिशन पक्ष आहेत ते कोणते मुद्दे घेऊन येत आहेत, अदानी, अंबानी. ओके, आता अगदीच मान्य आहे अदानी यांनी भ्रष्टाचार केला, परंतु तुमच्यावर डायरेक्टली त्याचा इफेक्ट पडत आहे का, मला सांगा बरं. तुमच्यावर डायरेक्टली इफेक्ट पडत आहे का. हां, पडत आहे, मी मान्य करतो. अगदी तुमच्यावर पण पडत आहे इफेक्ट की तुम्हाला लाईट बिल वगैरे जास्त येत आहे. पण अगदीच पहा ते लाईट बिल असं पण येणारच होतं तसं पण येणार आहे, त्यामुळे तुम्हाला त्याचं अगदीच पिंच होत नाही आहे ती गोष्टी. पण महागाई आणि बेरोजगारीमुळे तुम्ही पिंच होत आहात. म्हणजेच काय, जे पॉलिटिकल लीडर्स आहेत ना त्यांना आपली पिंचच समजत नाही आहे किंवा जी पॉलिटिकल पल्स असते ना ती समजत नाही. ह्या लेखचा एक मुख्य उद्देश या लेखचा तोच आहे की जे ऑपोजिशन पक्ष आहे ना त्यांनी लोकसभेमध्ये जिंकले, ठीक आहे, लोकसभेमध्ये चांगल्या सीटमधून ते जिंकले, मान्य आहे, पण अगदी त्यांनी पॉलिटिकल पल्स ही त्यांना समजलेलीच नाही आहे. या लेखचा तो उद्देश आहे. त्यानंतर इंडियन एक्सप्रेसमध्ये पण तेच दिलेलं आहे पहा की अगदीच पहा यावेळेस 400+ वगैरे जाणार होते बीजेपी, पण का जाऊ शकले नाही. तर अगदी पहा जनतेला पण समजतं की सगळ्या संस्था जर त्यांच्याच कब्जेमध्ये जर असतील तर इथं देशामध्ये लोकशाही कसं येईल. ओके, हे अगदी जनतेला मूर्ख वगैरे तुम्ही बनवू नकात असं ह्या लेखचा इथं एक उद्देश आहे, हेच इथं देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. आता तुम्ही पाहिलात राहुल गांधी यांनी संविधानावर चर्चा म्हणत कुठे घेऊन गेले ते अदानी. ओके, त्यानंतर दुसऱ्या इश्यूवरती वगैरे ते बोलले, पण अगदी त्यालाच प्रत्युत्तर देताना नरेंद्र मोदी यांनी कुठे घेऊन गेले, आणीबाणीवर वगैरे बोलले. आता मान्य आहे आणीबाणी, पण तुम्ही पण जी जनता आहे त्यांची पिंच तुम्ही समजलात का तर बिलकुल नाही आहे. ज्या संस्था आहेत त्या संस्था चांगल्या पद्धतीने काम करू शकत नाहीत ना. का तर अलाहाबादचे जे जस्टिस आहेत ना ते काय बोलले, अलाहाबाद हायकोर्टाचे जस्टिस काय बोलले तर अगदीच तुम्हाला आता त्याबद्दल जास्त डीपली जाण्याची आवश्यकता नाही. मग तिथे इम्पिचमेंट वगैरे येणार आहे ना. मग आय होप तुम्हाला समजत असतील. लिव्हिंग डॉक्युमेंट आहे आपलं भारतीय संविधान, पण तुमची चर्चाच वायफाय ठरत आहे तिथे. ओके, याबद्दल हा आर्टिकल आलेला आहे. आता अगदीच मी रीड बिटवीन द लाईन्समध्ये सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. आता अगदीच तुम्ही समजून गेला असाल, ज्या विद्यार्थ्यांना हे समजलं नाही आहे पॉलिटिकल ऑब्झर्वेशन तुम्हाला थोडंसं करावंच लागेल पहा. ओके, म्हणजे तुम्हाला इथिक्स पेपरमध्ये पण आलेले आहेत आणि GS2 मध्ये पण आलेलं आहे की कॉन्स्टिट्यूशन इज लिव्हिंग डॉक्युमेंट. ओके, त्याचं उत्तर तुम्हाला ह्या 2 आर्टिकलमध्ये नक्कीच मिळून जाईल. व मी जे मुद्दे सांगितले ना तुम्हाला तेच आहेत, बाकी जास्त तुम्ही हे करू नका. व पहा परीक्षेमध्ये पण तुम्हाला ऑपोजिशन जे लीडर्स असतात ना त्यांची नावं लिहायचं नाही. राहुल गांधी, नरेंद्र मोदी असं नावं प्लीज लिहू नका. ओके, मी फक्त तुम्हाला उदाहरणास्वरूप सांगितलेले आहेत. परीक्षेमध्ये अशा पद्धतीने डायरेक्टली टीका वगैरे करू नका. ओके, एवढे तुम्हाला चांगल्या पद्धतीचा सल्ला असेल. त्याच्यानंतर रेवड्यांचा राजा काय करणार, तुम्हाला माहिती आहे का आपल्या देशामध्ये रेवड्या वाटण्याला केव्हापासून सुरुवात झाली, 2015 पासून. व त्याचे जनक कोण आहेत, अरविंद केजरीवाल. आता अरविंद केजरीवाल एक पाऊल पुढे जाऊन काय म्हणत आहेत की आम्ही तुम्हाला काय देणार आहोत, विमा देणार आहोत, त्यानंतर मुलीच्या लग्नाचा खर्च आम्ही उचलणार आहोत. अशा पद्धतीने त्यांनी काय रेवड्या वाटपतात थोडंसं त्याला एक्स्ट्रा लार्ज देत आहेत. आता पहा अगदी याच्यापूर्वी मध्य प्रदेशमध्ये काय झाली पहा, लाडली बहीण स्कीम काम केली. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण, त्यानंतर आय थिंक मैया काहीतरी स्कीम आहे झारखंडची. ओके,
आता मला आठवत नाही आहे, सॉरी फॉर दॅट, पण मैया काहीतरी त्या स्कीमचं नाव आहे झारखंडची. त्यानंतर ओडिसामध्ये पण तशाच पद्धतीची स्कीम आलेली आहे. ओके, मग संपूर्ण राज्यात जर तुम्ही पाहिलात ना, त्यानंतर दिल्लीमध्ये पण आलेली आहे. पहा तिथे दिल्लीमध्ये दिल्लीचं जे सरकार आहे ना, तिथं महिलांना 1000 रुपयाची स्कीम आहे ती. मग त्यांनी काय म्हटलेत, जर आम्ही निवडून आलो ना तर तुम्हाला किती 2100 रुपये अशाच पद्धतीने, ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आहे ना, अगदी त्याच धर्तीवर आम्ही पण तिथं काय दिल्लीमध्ये पण अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं की आम्ही 2100 रुपये तुम्हाला काय देऊ, निवडून आल्यानंतर प्रत्येक महिलेला आम्ही काय 2100 रुपये देणार आहोत, असं त्यांनी स्कीम काढलेली आहे. बरोबर. मग पहा सध्याला निवडणुका कोणत्या बेसिसवर लढल्या जात आहेत, मग हा इथं बेसिकली प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. आता यावरून आपल्याला काय समजतं, तर अगदीच अरविंद केजरीवाल यांनी पहिल्यांदा लाईट बिल मोफत दिलं, त्यानंतर त्यांनी काय केलं पहा, बस सेवा मोफत केली. अशा पद्धतीने अरविंद केजरीवालपासून रेवड्या वाटपाला तिथं सुरुवात झालेली होती. बरोबर आहे. मग रेवड्या इथपर्यंत संपल्या आता, कारण प्रत्येक राज्यांनी ह्या रेवड्या चालू केलेल्या आहेत. ओके, आता काही विद्यार्थ्यांना राग येईल, पण रियालिटी तर हीच आहे. ओके, मग पहा इथपर्यंत हे ठीक होतं. मग आता रेवड्या अल्ट्रा प्रो मॅक्स म्हणजेच काय, तर अगदी पहा आम्ही काय करू, सर्व खर्च वगैरे उचलू, तुमच्या कुटुंबाचा आम्ही खर्च वगैरे उचलू. थोडंसं आता हे काय होत आहे पहा, अति होत आहे. व अगदीच जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला ठणकावलेलं होतं ते थोडंसं आता इथं कुठेतरी चुकीचं ते लिगल करण्याचा प्रयत्न चालू आहे. म्हणजे पहा आता अगदीच ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये इलेक्शन चालू होते ना, त्यावेळेस तुम्ही मित्रांचे स्टेटस वगैरे पाहिला असाल पहा, की लढला नसलास तरी चालेल पण विकला जाऊ नकोस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्टेटमेंटला जर थोडंसं पुढे घेऊन जाण्याचा किंवा समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला काय समजतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय म्हटले की लोकशाहीला जर जीवन ठेवायचं असेल ना, तर तू पैसे घेऊन विकायचं नाही आहे किंवा पैसे देऊन तू मतदान करायचं नाही आहे, हे त्यांनी आपल्याला अगदी तशा पद्धतीने सांगितलेले होते. बरोबर आहे. पण आज घडीला आपण जरी पैसे घेत नसू की म्हणजे डायरेक्टली पैसे घेत नसू, पण आपण काय करतो, ही योजना येईल व ह्या योजनेद्वारे माझ्या डायरेक्टली खिशात पैसे येतील या नात्याने आपण मत देत आहोत ना तिथे. ओके, म्हणजे आय होप तुम्हाला सर्व पॉईंट समजत असतील. आता अगदीच अरविंद केजरीवाल यांनी शाळाची उभारणी वगैरे तसे केलेली आहे, मान्य करेन मी पण अगदीच त्या शाळांमध्ये आपला खरंच तिथं टक्केवारी वगैरे आहे का तशा पद्धतीने. ओके, आता तुम्ही दिल्लीचं स्लम एरिया, आता आय थिंक एक यूट्यूब चॅनल आहे जिस्ट नावाचं, त्यामध्ये तुम्ही दिल्ली स्लम तिथं पाहून घ्या किंवा आपलं महाराष्ट्रातील जे धारावी आहे ते पण तुम्ही पाहून घेऊ शकता स्लम्स. ओके, मग त्यावरून आपल्याला काय समजतं की गरिबांना अगदी त्याची मदत झालेली आहे का, तर बिलकुल झालेली नाही आहे. पहा मग अगदीच ह्या योजनांच्या नावाखाली पण आपण काय करत आहोत, एक प्रकारे विकलेच जाण्याची इथं शक्यता आपल्याला दाटवता येते. ओके, आता डायरेक्टली आपण असं म्हणू शकत नाही. आता अगदीच आपल्या भारतीय संविधानामध्ये याला कुठं हे नाही आहे की ही रेवडी आहे व ही रेवडी नाही, असं कुठं तिथं विश्लेषण दिलेलं नाही आहे. पण आपण एवढे तरी नक्कीच आहोत समजदार की आपल्याला हे काय म्हणत आहेत हे नक्की समजून येतं. व त्याच बेसिसवर आता केजरीवाल यांनी याच्या पुढची वाट त्यांनी मोकळी करून दिलेली आहे की काय, किंवा आता जो वे असेल तो अशाच पद्धतीचा वे असणार आहे की काय, असं एक थोडंसं आपलं तिथं प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. कारण पहा अगदी ठीक आहे त्यांनी मदत करत आहेत की कुटुंबियांना 1 लाख पद्धतीची मदत, म्हणजे मुलीच्या लग्नाला वगैरे मदत, पण यामुळे पहा सामाजिक आपलं जे हे आहे सामाजिक विकास आहे ना तो होऊ शकणार आहे का, तर बिलकुल होऊ शकणार नाही. पहा सामाजिक विकास होऊ शकत नाही तर गव्हर्नमेंटवरती डिपेंडंट होतील जनता. ओके, गव्हर्नमेंटवरतीच डिपेंडंट जनता होईल. त्यामुळे आपल्याला जर सेल्फ सफिशियंट व्हायचं असेल किंवा आत्मनिर्भर व्हायचं असेल तर जनतेला अगदीच बेरोजगारी, महागाई यापासून थोडंसं बचावणी केली तर ते बेटर होईल असं आपल्याला सांगता येतं. पण कदाचित पॉलिटिकल पल्सच नाही आहे. आता दोन्ही लेख जर पाहिलात तुम्ही तर अगदी इथं पण पहा महागाई बेरोजगारीवर न बोलण्याचं सोडून म्हणजे त्यांनी दुसऱ्याच इश्यूला, म्हणजे इथं काय होत आहे पॉलिटिकल पल्स यांना माहिती नाही आहे व इथं पण तेच झालेलं आहे. यांना निवडणूक फक्त कोणत्याही पद्धतीने जिंकून यायची आहे, यासाठी यांच्याकडे पण पॉलिटिकल पल्स नावाचं काहीच नाही आहे असं तुम्ही म्हणू शकता. ओके, त्यामुळे आता रेवड्यांचा राजा काय करणार, म्हणजे खूपच लोकसत्तांनी हे केलेलं आहे. सॉरी फॉर दॅट, एखादा व्यक्ती जर इथं फॅन असेल तर खरंच खूप अवघड होईल त्याच्यासाठी. पण अगदीच त्यांनी टायटल पण कसं दिलेलं आहे, सॉरी. ओके, त्याच्यानंतर पुढे जाऊयात. थेट परकीय गुंतवणूक. हां इथे एक लक्षात घ्या, महाराष्ट्र इथं पहिला आहे. ओके, म्हणजे FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये महाराष्ट्र सर्वाधिक आहे. 30% गुंतवणूक जी आहे ती महाराष्ट्रात येते. लक्षात ठेवा, मेन्स आन्सर रायटिंगमध्ये आपल्याला नक्कीच फायदा होईल. ओके, त्याच्यानंतर लोकसत्ता इथं संपतो. नेक्स्ट जाऊयात आपण आपलं इंडियन एक्सप्रेसमध्ये. आता इंडियन एक्सप्रेस थोडंसं टाईम कमी असल्या कारणाने फास्टमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन मी. तर पहा मणिपूर का जळत आहे याची पूर्वीच मी
हे दिलेले आहेत, रिझन्स आणि त्याला सोल्युशन दिलेले आहेत. आता प्रकाश सिंग हे काय आहेत पहा, प्रकाश सिंग यांनी हा लेख लिहिलेला आहे. तर DGP होते आसाम रायफल्स ते. ओके, त्यामुळे आणि बॉर्डर सिक्युरिटी फोर्स BSFमध्ये पण त्यांनी काम केलं आहे DGP पदावरती. त्यामुळे अगदीच त्यांनी जे पॉईंट ठेवले ते अगदी महत्त्वाचे आहेत. पहा, आपल्याला माहिती आहे सध्याला मणिपूर जळत आहे व दिवसेंदिवस 1 महिना झाला ना लगेच न्यूज येते, 1 महिना झाला ना लगेच न्यूज येते. व लास्ट मंथमध्ये त्यांनी आफ्स्पा कायदा लावलेला आहे. आता आफ्स्पा कायद्याची हिस्ट्री आपण पाहिलेलीच आहे, बरोबर आहे. मग अगदीच पहा, जे मणिपूर जळत आहे त्याला सोल्युशन काय आहेत. जर जळण्यापासून जर थांबायचं असेल ना तर आपल्याला पहा, पहिल्यांदा मणिपूर 2023मध्ये पेटलं ना, त्यांनी काय केले, जे पोलीस आहेत त्यांचे आर्म्स वगैरे त्यांनी घेऊन जनता पळाली, बरोबर आहे. म्हणजेच काय, आता जनतेजवळ काय हत्यारे आहेत, बरोबर. मग आता ते जे हत्यारं जनतेजवळ आहेत ते आता हत्यारं काय करावं गरजेचं आहे, तर आपण पहिल्यांदा त्यांच्याकडून ते काढून घेणं गरजेचे आहेत. ओके, जनतेपासून आपण हत्यारं जी शस्त्र आहेत ती काढून घेणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी आपण पोलीस चेकिंग पॉईंट वगैरे तिथं लावणं गरजेचं आहे. व जनतेला आपण स्वतःहून तिथं जाऊन त्यांच्याकडून हत्यारं वगैरे जर घेतली आपण तर तिथं पीस किपिंग पहिल्यांदा आपण करू शकतो. ओके, जनतेकडून आपण हत्यारे वापस आणली. मग त्याच्यानंतर नेक्स्ट काय करायचं आहे पहा, जे ते 2 पॉलिटिकल लीडर्स असतील, ओके, तेथील महत्त्वाचे जे लीडर्स आहेत ना त्यांना एकत्र बसून त्यांच्यामध्ये मनमिळावू करणं खूप गरजेचं आहे. पहा, तुम्ही वैचारिक लढाई आहे ना विचारांनीच मिटू शकते. अन्यथा तुम्ही जर त्यांच्यावरती बंबार्डिंग जर केली ना, म्हणजे पोलीस फोर्सचा वगैरे वापर केला ना, तर ते आणखीन थोडं जास्त प्रकरण चिघळतं. व या इश्यूमध्ये तेच होत आहे. मागच्या 2 वर्षापासून आपण काही तिथं सैन्य दलाचा वापर करत आहोत ना, शांतता आली का, तर बिलकुल नाही ना. मग तुम्ही एकदा बैठक बसवा ना, बैठक बसून तुम्ही पहा काय होतं. मग ते करणं सध्याला गरजेचं आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला आता जास्त वेळ न दवडता आपल्याला काय करणं गरजेचं आहे, तिथं मिटिंग घेऊन हे जे मणिपूरचा जो इश्यू आहे ना तो सॉल्व्ह करणं गरजेचं आहे असं तुम्ही म्हणू शकता. तर अशा पद्धतीने दोन्हीचं सोल्युशन आपल्याला बेसिकली देता येतील. ओके, त्याच्यानंतर पुढे आयडिया एक्सचेंज वगैरे आहे. आता जास्त डीपली मी इथं जात नाही, पुन्हा स्पोर्ट्स न्यूज येतो, स्किप करू शकता. त्याच्यानंतर येतं आपलं आन्सर रायटिंग प्रोग्राम. याबद्दल थोडंसं मला बोलायचं आहे. आजच मी तुम्हाला उत्तर लिहिण्यासाठी एनकरेज करू किंवा नाही असं मला प्रश्न पडलेला आहे. कारण तुम्ही पहा, पहिल्यांदा अगदीच म्हणजे UPSC आणि MPSCच्या अभ्यासामध्ये जर तुम्ही जुने असाल ना तर तुम्ही हे नक्की लिहू शकता. ओके, व तुम्ही लिहाच. ओके, मला तुम्ही नक्की सेंड करू शकता टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप वगैरे तुमच्याजवळ असेल आय होप. तर प्लीज तुम्ही नक्की लिहिण्याचा प्रयत्न करा हे उत्तर. पण जे नवीन विद्यार्थी आहेत ना त्यांनी प्लीज प्रयत्न करू नका असं मी म्हणेल. का, आणि यामधून ना हे जे क्वेश्चन देत आहे मी, पहा, यामधून तुम्हाला UPSCची लेवल तुम्हाला नक्की समजून येईल. पहा, सर्वांना माहिती आहे 1 नेशन 1 इलेक्शन हे जे बिल आहे ते कदाचित आज पार्लमेंटमध्ये टेबल होईल, बरोबर आहे. मग आज लोकसभेमध्ये जर हे बिल टेबल जर झालं तर याबद्दल लेख वगैरे नक्की येणार आहेत, काळजी करू नका. किंवा याच्या पूर्वीचं एक लेक्चर घेतलेलं आहे यूट्यूबवरती, ते व्हिडिओ पडून आहे, तुम्ही नक्की पाहून घेऊ शकता. मी ते दिलेलं होतं तुम्हाला, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट कोणत्या कोणत्या होणार आहेत तेच आज पार्लमेंटमध्ये कदाचित टेबल होईल, बरोबर आहे. मग पहा, हे झाल्यानंतर यामध्ये काय काय चेंजेस होणार आहेत याबद्दल एक प्रश्न निर्माण होऊ शकतो व तोच UPSC पण विचारू शकेल व याच्या पूर्वी पण UPSCने विचारलेला आहे. मला बेसिकली सांगायचं काय आहे की UPSCचं व्हिजन किती पहा. तर 2017मध्ये रामनाथ कोविंद देशाचे राष्ट्रपती झाले होते ना, त्यावेळेसच त्यांनी काय हा प्रश्न विचारला होता, 1 नेशन 1 इलेक्शनबद्दल हा प्रश्न त्यांनी विचारला होता 2017मध्ये. व रामनाथ कोविंद समिती केव्हाची, लास्ट इयरची. म्हणजे पहा ना तुम्ही किती त्यांचं व्हिजन आहे. जे रामनाथ कोविंद ज्यावेळेस राष्ट्रपती झाले होते त्यावेळेसच त्यांनी म्हणजे प्रेडिक्शन केल्यासारखं की बाबा सांगा 1 नेशन 1 इलेक्शनचे फायदे, अशा पद्धतीने प्रश्न आहे हा. तर अगदी सायमल्टेनियस इलेक्शन to the Lok Sabha and the state assemblies will limit the amount of money and time spent in electioneering, but it will reduce the government accountability to the peoples. Discuss म्हणजेच काय, आता ह्या प्रश्नाला जर मराठी ट्रान्सलेशन करायचं म्हटलं तर लोकसभा आणि विधानसभेचे इलेक्शन एकाच वेळी घेतले ना तर जो खर्च आणि जो वेळ आहे ना तो वाचेल, पण जी गव्हर्नमेंटची अकाउंटेबिलिटी आहे ना ती रिड्यूस होईल. म्हणजे जे नेते आहेत ते नेते मंडळी पब्लिकमध्ये जातात ना ती कमी होतील. ओके, मग याला डिस्कस करायचं आहे आपल्याला. मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह तुम्हाला दोन्ही इथं नक्कीच देणं तर गरजेचं आहे. ओके, हा 2017चा प्रश्न आहे. आता जे जुने विद्यार्थी आहेत त्यांनी प्लीज या प्रश्नाला तुम्ही लिहू शकता, पण नवीन विद्यार्थी लिहिण्याचा प्रयत्न करू नका. मी हेच म्हणतोय, सरळ सल्ला असेल माझा, कारण इथेच तुम्ही काय म्हणू शकता लांब झालेले असाल. ओके, सॉरी, थोडंसं गावंढळ भाषा आहे पण खरंच आहे हे. UPSCचं व्हिजन पहा तुम्ही 2017चं 7 वर्षानंतर आज आपण याला डिस्कस करत आहोत. म्हणजे खरंच
मान गए UPSC को, अशा पद्धतीची सिच्युएशन आहे ही. तर जे विद्यार्थी नवीन आहेत ना त्यांच्यासाठी थोडंसं सल्ला असेल, तुम्ही काय करणं गरजेचं आहे, व्हॉट आर द कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन असोसिएटेड विथ द इलेक्शन्स इन इंडिया. पहा, इलेक्शनशी रिलेटेड जे कलम आहेत ना ते थोडंसं तुम्ही पाहून घ्या व त्यांना लिहिण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर तुम्हाला काय लिहायचं आहे, सायमल्टेनियस इलेक्शन्स. ओके, म्हणजे निरंतर इलेक्शन आपल्या देशामध्ये लागतात ना त्याची डेफिनेशन किंवा त्याच्याबद्दलची जे हिस्ट्री आहे ना ते तुम्हाला थोडंसं फाइंड आउट करायची आहे व ते तुम्ही लिहा. म्हणजे एकंदरीत काय, वन नेशन वन इलेक्शन वन नेशन वन इलेक्शन बिल असं तुम्ही टायटल टाका. त्याच्यानंतर खाली हे पॉईंट जे मी दिलेले आहेत याबद्दल तुम्ही सर्च करून लिहिण्याचा प्रयत्न करा, मराठी भाषेमध्ये किंवा इंग्लिशमध्ये जे तुमची लँग्वेज असेल त्या पद्धतीने तुम्ही हे लिहून घेऊ शकता. त्याच्यानंतर व्हॉट इज द हिस्ट्री ऑफ सायमल्टेनियस इलेक्शन, व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस इम्प्लिमेंटिंग सायमल्टेनियस पोल्स. डन. त्याच्यानंतर रामनाथ कोविंद समितीचे रिकमेंडेशन्स आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कंडक्ट इलेक्शन इन इंडिया, म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा रोल तिथे. त्यानंतर व्हॉट आर द चॅलेंजेस इन कंडक्टिंग फ्री अँड फेअर इलेक्शन इन इंडिया, रीड अबाउट द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. ओके, आता अगदीच मी याला पहा एवढ्या शब्दातच लिहा, एवढ्या जास्त शब्दात वगैरे तसं काहीच दिलं नाही. मला माहिती आहे कारण लिमिट होते. मॉडेल आन्सर ज्यावेळेस तुम्ही देता ना, आता याचं पण मी तर मॉडेल आन्सर नक्की दिलं शकलं असतं, पण नाही. आत्ता तुम्ही सध्याला नूतन आहात, या कारणानिमित्त मी स्वतःला मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, तुम्ही फक्त पहा, या प्रश्नांची जरी उत्तरं लिहिलात ना तर मोर दॅन सफिशियंट आहे, तुमचा बऱ्यापैकी अभ्यास होईल. ओके, मग हे झाल्यानंतर जसं तुम्ही पुढील जाल ना तसं तुम्हाला ह्या प्रश्नांची पण उत्तरं देता येतील. नक्कीच पहा, म्हणजे 2017चा हा प्रश्न आहे ना, वन नेशन वन इलेक्शन जे आहे हे का महत्त्वाचं आहे आणि याचे का चॅलेंजेस होणार आहेत, म्हणजे अकाउंटेबिलिटी राहणार नाही. पहा ना, एकदा जर इलेक्शन झाले ना पुन्हा आपल्याकडे कोणी पण येणार नाही मत मागण्यासाठी. मग ते दाखवतील का आपल्याला की आम्ही एवढं काम केलं तेवढं काम केलं, कोणीच दाखवणार नाही. यासाठीच हे वन नेशन वन इलेक्शन जे आहे ते नको आहे. पण आपला का गरजेचं आहे, तर इलेक्शनमध्ये मनी आणि पैसा जो जातो ना, पैसा आणि जे वेळ जातं ना त्यासाठी आपला वन नेशन वन इलेक्शन पाहिजे. पण अकाउंटेबिलिटी राहत नाही, त्यासाठी आपल्याला हे नको आहे. UPSCने डायरेक्टली स्टेटमेंटच देऊन तशा पद्धतीने विचारणा केली. मग मला म्हणजे खरंच आश्चर्य वाटतं, ज्यावेळेस रामनाथ कोविंद राष्ट्रपती झाले होते त्यांनी तेव्हाच प्रिडिक्शन केलं होतं की असं काहीतरी येईल देशामध्ये. म्हणजे तसं त्यांनी प्रिडिक्शन केलं नव्हतं तरी पण पहा ना तुम्ही, म्हणजे रामनाथ कोविंदच पुन्हा काय होते, त्या समितीचे अध्यक्ष होते. ओके, आय होप सर्व पॉईंट तुम्हाला समजलेले असतील व तुम्ही लिहाल या अपेक्षेने मी आता इथं थांबतो. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.